सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। शेगाव तालुक्यातील लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांना 2 एकर उडीद पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागले। उत्पादन खर्चही निघत नसल्याने त्यांनी हतबलतेतून पिकाचे अवशेष जाळून टाकले। शेगाव तालुक्यातील लासुरा येथील शेतकरी आनंद जवंजाळ यांना सततच्या पावसामुळे उडीद पिकाचे मोठे नुकसान सहन करावे लागले। 2 एकर शेतात उडीद पिकाची लागवड करण्यात आली होती। सुरुवातीला पीक चांगले आले होते, मात्र सततच्या पावसाने पिकाची झोपलेली गंजी भिजून गेल्याने त्यांचे उत्पन्न जवळपास वाया गेले। या परिस्थितीत शेतकऱ्याला उत्पादन खर्च परवडेनासा झाला। नाईलाजाने त्यांनी शेतात पडलेल्या पिकाच्या गंजा साफ करण्यासाठी त्या जाळून टाकल्या। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते यंदा उडीद, सोयाबीन, कापूस अशा जवळपास सर्व पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे। शेतकऱ्यांना कष्टाचे फळ न मिळाल्याने आर्थिक संकट अधिक गडद होत आहे। आनंद जवंजाळ यांच्या पिकाच्या नुकसानीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणी अधोरेखित केल्या आहेत। शासनाकडून तातडीने मदत आणि पीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे। आमची या ठिकाणी उडदाची गंजी हे या ठिकाणी आम्हाला शेतकरी अतिवृष्टी पावसामुळे आम्ही या त्यातून घेत आहे, कारण की आम्हाला या ठिकाणी मजूर पुरवत नाही आणि आम्हाला कोणता फायदा बी नाही। त्यामुळे हा शेतकरी या ठिकाणी गंजी कुडीच्या गंजीला आड लावत आहे।